हाँ चलो मैं आता हूँ। ओके, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. आजचा व्हिडिओ असा काय मला स्पेशली बनवायचा नव्हता, पण मी माझा मित्र आहे प्रसाद गायत्री, सॉरी कारण का दुनियामध्ये नाही आहे तो, तर माझ्या यूट्यूब चॅनलला त्यांनी खूप हेल्प केला. हा ट्रिब्यूट व्हिडिओ त्यासाठी आहे. मी बनवीन ब्लॉग बनवीन राईडवरती जाण असा विचार करून बनवीन, पण काय प्लॅनच होईना राईडला जायचा. तर विचार केला आज फ्री टाईम होता तर माझ्या भावासाठी एक ट्रिब्यूट व्हिडिओ बनवू. भाई असा मित्र भेटणारा लय मुश्किल आहे, कारण का माझ्या यूट्यूबच्या करिअरमध्ये 2017 पासून खोटं नाही बोलणार, त्यांनी एवढी हेल्प केली माझ्या हर राईडमध्ये असायचा. आणि जेव्हा पण राईडला जायचो ना भाई अर्धे पैसे काढून देतात. कधी असं नाही बोलायचं की वन साईड खर्च कर, तुझा व्हिडिओ आहे तू व्हिडिओ बनवणार, असं नाही. व्हिडिओमध्ये हेल्प करायचा. पण रिसेंटली हल्ली तो लागायचा कॅमेरा, त्याच्यानंतर परत आला तो आपल्या व्हिडिओमध्ये, मग बाधित करायचा. खूप व्हिडिओमध्ये येतो, चोरबारच्या ब्लॉगमध्ये पण आहे तो. अजून आय थिंक खूप व्हिडिओमध्ये आहे तो. पण रिसेंटली आला त्याचा बाईक ॲक्सिडेंटनी आहे ना पास्ट अवे झाला. तर माझी फील असं आहे की भाऊ बाईकचं काही असलं ना नवीन जुंडा, तर मी त्याला हमेशा बोलायचं अरे नवीन गाडी आलं, ही गाडी आली, ती आली. आणि त्याची बेस्ट बाईक होती करिश्मा, त्याला करिश्मा लय आवडायची. तर आमचं स्वप्न होतं दोघांचं आम्ही लेह लडाखला जायला, करू नेपाळ करू सर्व करू, स्वप्न दोघांनी बघितलं. पण अनफॉर्च्युनेटली तो नाही राहिला. आता बोलताना पण मला एकदम कसं तरी होते. हर बाईकचं कधी काय असलं ना तर मी त्याला नक्की आठवण करतो, किंवा मी त्याला फोन करतो, किंवा तो मला फोन करतो नवीन बाईक आले रिव्ह्यू करायचं, चल रिव्ह्यू मारू आपण. त्याच्याकडे एंटॉक चालवायचा स्कूटर, पण बाईकचा त्याला खूप आवड होती. तर एक बोलून आपला यूट्यूब फॅमिलीमधला एक मेंबर तो एक कम झाला. आता मला असं फील होतं की काय असलं तर मी कुणाही शेअर करू, कारण का माझे जेवढे पण मित्र त्यांना एवढा बाईकचा शौक नाही, त्यांना एवढा पॅशन नाही बाईकचा. हा जो मित्र होता त्याला माझ्यासारखा पॅशन होता, त्याला माझ्यासारखा शौक होता बाईक राईड करायचा, बाईकला टूरला जायचं, कुठं पण जायचं बाईकवरती. तर फील मॅचिंग व्हायची, वाईब मॅच व्हायचं. तर आज तो नाही आहे तर मी खूप मिस करतो, की विचार करतो भाऊ मी कुणाला बोलू यार, कुणाला फोन करू. आता पण वाटतं की तो फोन करे मला बोलेल चल राईडला, किंवा मी त्याला बोलीन चल राईडला, पण ते पॉसिबल नाही आहे. ब्रदर तू कुठं म्हणास खुश राहा. हा व्हिडिओ तुझ्यासाठी होता, एक ट्रिब्यूट व्हिडिओ होता. मी नक्की स्वप्न पुरं झालं आपलं लेह लडाखचं, तर मी नक्की भाई तुला फोटो तिथं घेऊन जाईन, नक्की तुला आठवण करीन मी तिथं. अजून असंच नाही की त्याच राईडला, तुझ्या माझ्या हर एक राईडला मी तुला नक्की आठवण करीन. नक्की काय बोलू यार, शब्द नाहीत मला त्यासाठी बोलायला. त्याचा फोटो येत असेल डिस्प्लेवरती मोबाईलवरती. सोडून गेला तो, एवढा मोठा जनी युट्यूबचा आपला सोडून गेला. तर आता इथं राईडला दिसतं लॉन्ड्री, तुम्हाला इथं आपला एक सबस्क्रायबर राहतो, सबस्क्रायबर नाही बोलू शकत, आपला एक फॅमिली मेंबर राहतो, वालिद हुसेन भाई. असा माणूस आहे भाई की की हर गोष्टीला माझ्या हारे करत असतो, हर एक गोष्टीला मला सपोर्ट करतो. त्याला भेटू. ही त्याची अनेस उभी आहे इथे, अनेस गेले कुडकुला झाले. हाय बोलो, पहले फुर्सत से हाय बोलो. ब्लॉग चालू है कंटिन्यूस. अभी 2 मिनट पहले तारीफ कर रहा था आपकी, बोला आपको मिलाऊंगा. हाय तो बोलो अपने सब्सक्राइबर को. आपके सब्सक्राइबर अरे यार नहीं, आप तो फॅमिली मेंबर अपने यूट्यूब के डे 1 पासून लाइक शेयर. हाँ थोड़ा बच्ची का बर्थडे था ना शाम को, आज है हाँ 16 तारीख. हाँ कर लो आप कर लो. ही अशी काय लॉन्ड्री आहे, लॉन्ड्रीला काय कपडे येत असलं तुम्ही येऊ शकता. काटरोडला लोकेशन, काटरोड. अरे चलता है सब अच्छा कंडिशन में. मी आलेलो खार अंड्याच्या धक्क्यावरती.
तर रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम होत आहे कारण का एवढा रेकॉर्डिंग मध्ये प्रॉब्लेम ते ऑन ऑफ कट होत आहे. तर मी मोबाईलला थोडा थंड केला तर इथं आलेलो मी आमच्या खारदांड्याला. इथं माझा लहानपण गेलेलं आहे, इथं खूप खेळलेलं आहे, इथं खेकडे पकडलेले आहे, पुरा अपडेट झालेलं आहे बघा ना. तर इथं ब्रिज बनतोय, तर ब्रिज हा कोस्टल रोड पुरा समुद्रामधून जाणार आहे. ते खेकडे पकडायला मच्छी पकडायला मी यायचो इथं. खूप वर्षांनी आलो, सुट्टी भेटली मला आज म्हणून मी इथं ग्राउंड मारायला आलो, मोटो ब्लॉक करायला आलो. 3 दिवस झाला आपली गाडी गॅरेजमध्ये उभी होती, त्याचा ऑइल लिकेज होत होता. तर आता ऑइल वगैरे सगळं क्लीन झालेलं, वॉश केलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. संडेला आपली राईड आहे, राईडला जाणार आहे. तेव्हा मला यूट्यूबला मोठं कर. मी 2017 पासून प्रयत्न करतोय, आता प्रॉपर कॅमेरा घेतलाय, कॅमेराने व्लॉग करतोय. संडेला राईड चालू होणार आहे, तर त्याही तयारी झालेली आहे. झालं आपल्याला हेल्मेट घ्यायचं आहे पण कल्टी मारायचं. जास्ती पुढे नाही जाऊ शकतो कारण का जास्ती पुढे काम चालू आहे, इथं प्रॉब्लेम नको व्हायला म्हणूनच इथूनच कल्टी मारू. 7:30 वाजले. आता इथे एवढं उजेड दिसतंय ना, बाहेर जसं जाणार ना पुरा अंधेरा होणार कारण का समुद्र किनारे आहे म्हणून आपल्याला एकदम उजेड वाटतं. आता बघा बाहेर जशी एक्झिट करीन ना मी तशी पुरा अंधेरा होईल. कचरा, समुद्राचा कचरा पुरा बाहेर, सर्व प्लॅस्टिक 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 प्लॅस्टिक. जे आपण समुद्राला देणार तेच आपल्याला भेटेल. तर हा कोस्टल रूटचा एक्झिट, इथून डायरेक्ट बाहेर काटरूडला झाला रोड. हा रोड खूप वर्ष अगोदर नव्हता, हा रिसेंटली रोड इथं बनलेला आहे कारण का हा ब्रिजचं काम आहे ना चालू, त्याच्यामुळं आता रोड अजून वाढवतात. समुद्र इथपर्यंत होता पहिला, भारपर्यंत. आता बघा व्हिडिओची क्वालिटी कशी वाटली ते सांगा पहिली गोष्ट. तर कारण का व्हिडिओ क्वालिटी 1080 मध्ये शूट करतोय मी. डूब जाऊ तेरे मोशन में, स्लो मोशन में. आता तुम्हाला सर्वांना माहितीच असेल पेट्रोल पंप मध्ये E20 यायला लागले, तर मी पेट्रोल पॉवरच टाकतो, पण मोस्टली पेट्रोल मध्ये पॉवर भेटत नाही आपल्याला. तर एक फ्यूल एडिक्टर येतात ते टाकतो मी, त्याच्याने थोडाफार फरक पडतो, जास्ती नाही पण थोडाफार तो पडतोच पडतो. आबा 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 काय झोली. हा करताय आतमधून असा आला. जर स्पीड मध्ये थोडा असला असता धुक्कन गाडी गेली असती. हात टाकले तर हा करताय, तर बापाचा रोड आहे तसा काय. आता इथून एक्झिट मारायचं आपल्याला घरी. गाडीचा पिकअप वगैरे वाढलेला आहे, गाडी थोडी स्मूथनेस जास्ती झालेली आहे, एकदम नाही बोलू शकत, थोडी स्मूथनेस वाढलेली आहे. क्लच पण चेंज केलेला मी. हा त्याला वफल डे होता, तर वफल डेला उडी होता विचारू नको. स्पोर्ट्स बाईक काय नाही करून 1000 cc गाडी असेल ती, त्याच्या आवाजाने समजतं किती cc ची गाडी आहे ती. चायला एवढी वजन आहे त्याला झेपाई पण नाही ती गाडी. कावासाकी आहे, त्याच्या पुढे पण एक कावासाकी आहे. गाडीचा वेट तर जबरदस्त आहे बाबा. चला टिल देन मेक ऑन रोड, भेटतो मोठ्या ब्लॉग मध्ये नंतरला राईड वरती. का असेल तर तुम्हाला अपडेट देन. बाय.